नको म्हणजे काय भाजपमध्ये काल गेलेले आजोबा आहेत मग कालच्याला आले काल भाजपमध्ये आलेला कसं लोक मत देणार. संध्याकाळी आज अर्ज भरला घड्याळाचं ते पंच अडकवून घड्याळ न उद्याच्याला जर लगेच कमळाचं पंच अडकवलं तर कशी मत लोक देणार नाही देणार. काय कोण काम करतंय ते? काळे बर बर काळे काळे बर 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 हो. किती कामं केली तिने काय थोडं काय बोलले चंद्रबाबा ऐकला बर सीताराम ऐकला बर पण अशी जी काम आहे ती 2-2 वर्ष बिल दिली नाही ती अशी काम आहे त्याची त्यामुळे त्याला निवडून द्यायचं मी चांगली काम करेन ना पंचायत जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्याचं काम काय थोडं आहे का कुठल्या बाबतीचं काम नाही 12 पक्ष बदलले त्याने 5-6 वर्ष आम्हाला कळतं तेव्हापासून पुन्हा फिरून मारे आल्या माझी पण जायची पहिले माझी पण चालतच येडाल्यानंतर जाता जाता काय करतं पेट जोर टाकते पडत येडा लागा तसं काम केलं आता फिरून भाजी पण गेली फिरून अजून तरी पण थांबत नाही ते. तरी आता पुढचं किती बदल तर सांगता येत नाही अजून काय बर एकच पक्ष राहिला जायच्या वाटतं एवढ्या पक्ष गेल्या त्याचं कामच भागली. चांगला आहे आपण भगीरथ दादाची पार्टी एक झाल्यामुळं चांगलं बर. एकंदरीत वातावरण होय काल दोघांचं मनोमिलन झालं काय त्याचा परिणाम होईल का? होय 100% परिणाम होईल. बर. होय त्या दोघं एकत्र झाल्यामुळे आमचं 70% मतदान जाईल घड्याळ चिन्हाला. बर. हम्म. बागल कुटुंब असं आहे इलेक्शन म्हणूनच नाही गेली 25 वर्ष झालं ते सुरेशदाजीचा एक किस्सा असा असतो कुठल्याही गटात ह्या या गटात आपल्या जिल्हा परिषद वाखरी गटात कुठं पण काय तंटा काय असू द्या कोण मयत असू द्या त्याचे धन माती काय पण असू द्या सांत्वन करणारच असं हे बागल कुटुंब आहे आणि आर्थिक मदतीसहित बागल कुटुंब मदत करणार. कामाचं या बागल कंपनीचं काम पाहूनच आबासाहेबांनी त्यांना या ठिकाणी वाखरी गणामधून उमेदवारी दिलेली आहे. कारण सूर्यकांत सदाशिव बागल यांनी जवळजवळ 25-30 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या या शेतकऱ्याच्या किंवा घरगुती काही अडचणी जर असेल तर त्या ठिकाणी दाजी उभा राहिलेले आहेत. कमळ या चिन्हावर लोक मतदान करण्यास आता तयार नाहीत. प्रत्येक ठिकाणी दबावाचं राजकारण किंवा जातीपातीचं एक दोन जातीत भांडणं लावणे मत मिळवणे किंवा 2 धर्मात भांडणं लावणे मताची भीक मागणे ह्याच्याशिवाय भाजप नाही बागल साहेबाला बर सुरेशदाजी काम काय करते ते सगळ्यांच्या तोंडून बागेल परिवारांचं नाव आहे काय आहे विशेष? बागल चांगला आहे मदतीला होत्यात सुख दुःखात सामील होत्यात बर रस्त्याची कामं करतात त्याच्यामुळे त्यांना मत द्यायची इच्छा आहे आमची त्यांची ताकद दिसल. ताकद दिसणार 100%. आता त्यांची जी होती काय भारताची मत आहे ती गावात ना ती आता येऊन मिळली आम्हाला बी म्हणजे आमची थोडी ताकद वाढली म्हणजे आमच्यातच विभागणी झाली त्याच्यामुळं आता आम्हाला बरं वाटलं समजायला अशी जी इच्छा राहावं परिवाराची फुटून अशी आमची इच्छा आहे. आबांना प्रत्येक निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे का तर आबांचं काम हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आबांचं एक स्वभाव असा आहे की मायाळू स्वभाव आहे. हळव्या मनाचा आबा आहेत. आबांना राग पण येतो आणि राग जरी आला रागावलं तर थोड्या वेळानं म्हणणार ए पुढे या तुम्ही आणि त्यांच्यावर मायेची थाप पण मारण्याची धमक ह्या आबासाहेबांमध्ये आहे. आणि नमस्कार काय नाव आपलं? माझं बाळासाहेब पांडुरंग गाजरे. काय आहे शैव गटात कसं वातावरण आहे एखाद्या इलेक्शन? एकदम छान वातावरण आहे काय अडचण नाही बर कोणाचं वातावरण? घड्याळाचं. बर हम्म. भाजप नको. भाजप नको म्हणजे काय भाजपमध्ये काल गेलेले आजोबा आहेत मग कालच्याला आले काल भाजपमध्ये आलेला कसं लोक मत देणार. बर संध्याकाळी आज अर्ज भरला घड्याळाचं ते पंच अडकवून घड्याळ न उद्याच्याला जर लगेच कमळाचं पंच अडकवलं तर कशी मत लोक देणार नाही देणार. त्यामुळे आणि बागल कुटुंब असं आहे इलेक्शन म्हणूनच नाही गेली 25 वर्ष झालं ते सुरेशदाजीचा एक किस्सा असा असतो कुठल्याही गटात ह्या या गटात आपल्या जिल्हा परिषद वाखरी गटात कुठं पण काय तंटा काय असू द्या कोण मयत असू द्या त्याचे धन माती काय पण असू द्या सांत्वन करणारच असं हे बागल कुटुंब आहे आणि आर्थिक मदतीसहित बागल कुटुंब मदत करणार. कामाचं माणसं आहेत. कामाची माणसं आहेत म्हणूनच ही लोक त्यांच्या मागे आहेत. काय अभिजित पाटलांचं कसं काम आहे? अभिजित पाटलांचं तर 1 नंबर काम आहे. अभिजित पाटला आणि ही जी मत आहे ती नाही आता ही लोक आहेत ही प्रेमाची येते ही काय हा कुठं जबरदस्तीनं काय पैसे वगैरे देऊन काय आणलेली लोक नाहीत. हे प्रेमाची लोक आहेत. आबाच्या आणि बागल कुटुंबावर या झांबरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक आहेत त्यामुळे निवडून याचा काही विषयच नाही. आता जर आता तर कालपासून असं वातावरण झालंय त्यांनी प्रचार न केलेल्या बरा विरोधकांनी असं वातावरण आहे. कसं आबा आणि वगैरे दादा एकत्र दादा आल्यामुळे एकत्र आल्यामुळे हो थोडा तरी वेळ झाला तरी पण 1 नंबरच काम झालेलं आहे. लोकांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण आपलं काम करूया आणि आपलं आपण जिंकूया हाच उद्देश आहे आमच्या पुढे. आता सुरेशदाजीचं संतोष बागलांचं मागचं पाठीमागचं सांगायचं म्हणलं
तर आमचं हे शेडचं बजेट आहे 88 लाखाचं शासन आहे धोरणानुसार. बर पण आम्ही लोकवर्गणीत केल्यामुळे ते 40 लाखात पूर्ण झाले. बर बर अजून शासनाचा एक दमडाही आलेला नाही. तर त्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये त्यांनी अगोदर आम्हाला मटेरियल इथं पोच केलेलं आहे. त्यासाठी लागणारी खडी, वाळू हे सगळं सुरेशदाजींनी दिलेलं आहे, त्या संतोष बागलांनी दिलेलं आहे. कामाचं अजून आम्ही त्यांचा 1 रुपयाही दिलेला नाही. ही इलेक्शनचा विषय नव्हता. 2 वर्ष झालं काम सुरू होऊन शेडचं. 2 वर्षापासून काम केलेलं आहे. 2 वर्षापासून काम आतापर्यंत चालू आहे. आता साठी म्हणजे यात्रेच्या अगोदर जनतेच आहेत पूर्ण आपले. जनतेच आहेत ते जनतेचे. त्यामुळे काय अडचण नाही. त्यांनाच मत देणार गाव, त्यांनाच लीड मिळणार आणि तेच निवडून येणार. हे काय काळ्या दगडावली पांढरी रेग आहे. बर एक नंबर आहे. काय कोण काम करता येते? आम काळे बर हा. बर काळे काळे बर 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 हो. किती कामं केली तिने काय थोडं काय बोलले, चंद्रबागा ऐकला, बर सीताराम ऐकला, बर पण अशी जी काम आहे ती 2-2 वर्ष बिल दिली नाही ती, बर अशी काम आहे त्याची. त्यामुळे त्याला निवडून द्यायचं. मी चांगली काम करेन ना पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा. त्याचं काम काय थोडं आहे का? कुठल्या बाबतीचं काम नाही. 12 पक्ष बदलले त्याने 5 वर्ष आम्हाला कळतं तेव्हापासून. पुन्हा फिरून मारे आल्या माझी पण जायची. पहिले माझी पण चालतच येडाल्यानंतर जाता जाता काय करतं, पेट जोर टाकते पडत येडा लागा तसं काम केलं. आता फिरून भाजी पण गेली फिरून अजून. तरी पण थांबत नाही ते. तरी आता पुढचं किती बदलतं सांगता येत नाही अजून काय. बर एकच पक्ष राहिला जायच्या वाटतं. बर एवढे पक्ष गेल्या त्याचं कामच भागली. असं काम माहिती काय वसंतदादांनी एवढं सगळं कमवलेलं होतं कसं ते निघून खाल्लं येणं काय ठेवलं सांग. बापान कमवलेलं इष्ट जर विकून खात असेल हे बस किती वाईट आहे. क्षेत्राम विकला, चंद्रबागा चालवायला दिला, काय राहिलं काय शेतकऱ्या सांगा की. दूध डेअरी चांगली होती दूध डेअरी बाग बंद पाडली आणि आता लोकांचे जे शेअर सभास आहे त्याचं काय केलं त्यानं सांगा की. ते हे स्वतः बघायला हे दुसरं काही विचार करतच नाही ती. असं काय काम केलं तर समाधानदादाला फटका बसले 100%. त्यात काय वादच नाही ना. काय आबांचं काम कसं आहे इकडे? एक नंबर. बंद पडल्या कारखाना चालू करता येते पण ह्यानं चालू केलेलं बंद पडून विकलं. ह्याच्यापाशी किती असं सुविधा येते सांगा की. परिचारकांचं काम आहे का? परिचारक काम आहे ते त्याच्या मागे गेलं, मालकाच्या मागे मालक होतो पण होतं काम तसं. मोठ्या मालकाच्या मागे. मोठं मालक जोपर्यंत होतो तोपर्यंत चांगलं काम होतं. आम्ही तसंच होतो. आम्ही सुद्धा रात्री रात्रून दिवस पळवलं आम्ही मोठ्या मालकाच्या काळात. पण आता त्याच्या मागे ती बी गेला, ती बी राहिल्या ना काय मोठ्या मालकाची. मोठ्या मालकांना सगळ्यांची जाण होती. सगळ्या शेतकऱ्याची गोरगरिबाची सगळे जाणं सर माणूस होता. आता तसं राहिलंच नाही ना काय. काय भगीरथ दादा आणि अजितदादा पाटील एक नंबर झालं. एक नंबर. सगळ्या इच्छा होती तेवढं झालं. खरा विठ्ठल हा. एकत्र आला. खरा विठ्ठलची परवर होता तेवढं एकत्र आला, जे डुप्लिकेट होतं तेवढं बाहेर गेला निघून. बरं. असं दुसरं काय ते. कल्याणराव काय म्हणत होते विठ्ठलचा मीच आहे म्हणजे महत्वाचा नेते असं दिसत म्हणते तोंडणं, पण लोकांनी मान्य केलं पाहिजे. त्यानं म्हणून काय उपयोग आहे त्याचा. कृतीत काय आहे लोकांनी म्हणून. लोकांनी सगळ्यांच्या त्या घरात पाकच ओळखले तालुक्यात आपण. बाकीच्या लोकांपाशी त्या घराला सगळ्या तालुक्याने ओळखले कसं आहे चालू आहे. त्यामुळे त्यांचा विषय संपलेला जात. बागलांचं काम कसं आहे इथं गावात? बघायला काम सगळ्यापासून पहिल्यापासून चांगलं आहे. आता चांगलं नाही, पहिल्यापासून चांगलं आहे. आम्ही हे बुवा केले याला 6 महिने 2 वर्ष झाले. 6 महिने उधार देणं घेणं विदेशी आता आलेला. गोपाळ विठ्ठल गाजरे. काय एकंदरीत शाळेत कसं आहे वातावरण? शाळेत चांगला आहे. आबांना हे भगीरथ दादाची पार्टी एक झाल्यामुळं चांगलं आहे बर. एकंदरीत वातावरण. होय काल दोघांचं मनोमिलन झालं काय त्याचा परिणाम होईल का? होय 100% परिणाम होईल. बर. होय त्या दोघं एकत्र झाल्यामुळे आमचं 70% मतदान जाईल त्या चिन्हाला. बर. हम्म. काय विठ्ठल परिवार एकत्र आल्यासारखं फिलिंग होती का? होय होती फिलिंग. बर. होय दोन्ही बी नेते काल एकत्र दिसल्यामुळे फिलिंग होती. चांगलं आहे. काय एकंदरीत कल्याणराव काय भाजपमध्ये गेले काय होईल? काय कल्याणराव काळ्यांना सवय जाई सारखी पक्ष बदलायची. इलेक्शन आलं म्हणलं पक्ष बदलायला. आणि त्याने माझं वैयक्तिक तर 200 टनाचं 100 रुपयाने बिल बुडवलंय. आणि इथं बाहेर सांगते ते अभिजित आबांना असं बिल दिलं तसं बिल दिलं. 2022 ला माझा 200 टन चंद्रभागेला ऊस गेलता. त्यांनी 100 रुपये बिल देतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी बिल बुडवलं. बर. जाहीर केलं जाहीर केलं बर. आणि ती बिल बुडवलंय त्यांनी. मग काय म्हणून त्याने आता आपण अशी केलं आणि ती केलं म्हणून सांगत बसायचं नसतो. आपला आधी निस्तरायचं मग दुसऱ्यात ऊस काढून बघायला असते. काय एकंदरीत चंद्रभागा पण त्यांनी ते लीजवर चंद्रभागा आता काय होती उगा आता सांगायचं ती इकली चंद्रभागा कारखाना. बर. ही उगा आता सभासदांचं ठेवा ही आक्रोश होऊ नये म्हणून सांगा. ही कारखाना ऑलरेडी विकलाय. आता चालवाय फिरवाय त्याला ही वल्गना ही नुसती खोटी आहे. थोड्या दिवसात कळेल आता 1-2 वर्षानं. काय समाधान दादा त्याचा फटका बसेल? 100% फटका बसणार आहे. काय समाधान दादा कसं आहे व्यक्तिमत्व?
समाधान दादा म्हणजे पावसात छत्री उगवली आता. ही काय कधी काय मतदारसंघात आलं नाही तर केलं नाही. आता आमचं मसवाडी कुर्लीला जवळ गाव आहे, पण ही कधीही आमच्या गावात कुठलीही समस्या सोडवण्यासाठी आलेलं नाही, कधीच आलं नाही. तशी बागल कुटुंब आहे, हे आमच्या शेळव्यासाठी 20 वर्षापासून 25 वर्षापासून त्यांचा संबंध चांगला आहे इथं. त्यामुळे त्यांना भरघोस मतदानानं ती आमचं शेळवं त्यांना निवडून देणार. बागलांचं काम चांगलं आहे. बागलांचं काम भरपूर चांगलं आहे. बागल ते काम देतात. आणि बागल कुटुंबाचं कारखान्याशी चांगला आहे. तर 200 रुपये दर कुणामुळे मिळाला? बागल कुटुंबच असे त्या संघटनेत सक्रिय असतं ना. तानाजी काका ही गव्हाणीत उड्या मारायला तीच होती पुढे. बरोबर. हा काय परिचारक आणि काय कॉम्बिनेशन जो काय कार्यकर्ता असं एकत्र येतील असं काय वाटत नाही. जनता तशा जाईल नेत्यांचा प्रवेश झाला होता, असं वाटतं. काय नाही वाटत. नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? प्रकाश गाजरे. काय व्यवसाय शेती किती आहे शेती? 8 एकर आहे. काय ऊस कुणीकडे गेला? ऊस ह्या वेळी विठ्ठलला. बरं. विठ्ठलला का? का आता बाकीच्या ठिकाणी तर माहित आहे विश्वासाचं काय राहिलंच नाही कुठल्या ह्याच्यावर बरं. त्यामुळे विठ्ठलला घालवलं आहे. काय आपले जे उमेदवार राहिले त्यांचा शिरोमणी सरकार शिरोमणी आहे. कसं झालं एक काळ असा होता, आमचा जी भाग होता ती पूर्ण असं काळेगट असल्याने होता. त्याच आज भागात एकही माणूस बघायला मिळत नाही काळेगटात. कारण त्यावेळेस शेतकऱ्यांचं 100 रुपयानं बिल खूप दिवसापूर्वी जाई, त्यावेळेस जे गायब बिल झालं त्यापासून जी शेतकरी फुटाय चाललं ते आजपर्यंत फुटत चालू आहे. असं अधिक काय होत नाही, मायनसच होत चाललंय सगळं. काय याला काय कल्याणरावचं कसा पक्ष लागतंय? बघा, कल्याणराव काळेंचा पक्ष प्रवेश बघण्यापेक्षा भाजप ही लोकांना नकोसा झालेला पक्ष आहे. कारण प्रत्येक ठिकाणी कमळ या चिन्हावर लोक मतदान करण्यास आता तयार नाहीत. प्रत्येक ठिकाणी दबावाचं राजकारण किंवा जातीपातीचं, 1-2 जातीत भांडणं लावणे मत मिळवणे किंवा 2 धर्मात भांडणं लावणे मताची भीक मागणे, ह्याच्याशिवाय विकासावर कुठल्या ठिकाणी बोलतील का? बघा, प्रत्येक ठिकाणी गेलं ओबीसी मराठा करायचं किंवा ह्या जातीचं त्या जातीची भांडणं लावायची, धर्माची भांडणं लावायची. भाजपनं फक्त एक असं झालंय की आता सध्या वाटायला लागली थोड्या दिवसात हिटलरशाही येते ह्या देशावर. जी जर्मनीत काही दिवसापूर्वी खूप वर्षापूर्वी झालती तो काळ आता इकडे यायला लागलाय. काय केलं यांनी? कुठल्या पक्षात कोण ठेवी नाही देत. आता तुम्ही म्हणला कोण पक्ष बदलते किंवा दादाचं ना आबाचं मनोमिलन होईल का? आज एका मिनिटात ह्या पार्टीत असणारी जर दुसऱ्या पार्टीत जाऊन त्यांचं मनोमिलन होत असलं तर आबाचं आणि दादाचं मनोमिलन का होणार नाही? 2 मिनिटात राष्ट्रवादीचा ज्याच्यात हे होतं की भाजपचं घेऊन मनोमिलन होत असेल, आपण दादाचं का होऊ शकत नाही हा माझा प्रश्न आहे. हे तर जुने विठ्ठलाचे आणि जुने विठ्ठल परिवाराचे सगळे हे आहेत आणि विठ्ठल परिवार म्हणून जर एकत्र येऊन जर शेतकऱ्याच्या हिताची काम होत असली तर काय अडचण आहे? आणि मेन म्हणजे भाजपला ही न पटणारी गोष्ट आहे. या ठिकाणी ह्या जी 2 एकत्र झाली ह्यांना या पुढेही अडचणी आणणार. कारण भाजपचं आतापर्यंत तंत्रच आहे फोडायचं आणि राज्य करायचं, आणि हे लय दिवस टिकत नसतं. तुम्ही नेते फोडचाल किंवा काय ठिकाणी संस्था इथे म्हणून काय ठिकाणी त्यांना अडचण येतात. शेतकरी स्वतः श्रीमंत, स्वतः बाप आहे सगळ्यांचा, त्यामुळे शेतकऱ्याला कोण अडचणीत आणू शकत नाही. बागलांचं कसं काम आहे? 1 नंबर आहे. आता तुम्ही त्या वाटेने जर गेला अकलूज किंवा तिथं बागल वस्तीपाशी तुम्ही जर शाळा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल वाटेलच आहे. किंवा रोडची काम आता काय ठिकाणी त्यांनी केलेत. हो का, शेतकऱ्यांना आता फक्त कामाशी मतलब आहे. आपलं काम कोण करतंय ह्याच्याशी मतलब आहे. मेन काय झाले, प्रत्येक ठिकाणी उमेदवार असतात, एकदा निवडून आलं 5 वर्ष काय ठिकाणी उमेदवाराचं नावच माहित होत नाही. आज ही उमेदवार निवडणूक लागायच्या आधी आमची भरपूर कामं झालीत. निवडणूक लागेल ज्या वेळेस निवडून येतील त्यावेळेस बघू, पण आताच भरपूर कामं झालीत. पुढचं तर काय बोलण्याचा विषय नाही. म्हणजे काम हे व्हायचं एकंदरीत खूप मस्त काम आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून कुणी आमच्या भागात चांगलं काम केलेलं नाही. आणि सर्वप्रथम पहिल्यांदा असा कुठला तर उमेदवार येतो की स्वखर्चातनं काही ठिकाणी शेतीला आत जाताना कोणाला रस्त्याची अडचणी आहेत. आमच्या गावात एक समाजाच्या त्यांनी आपलं स्मशानभूमीचं काम केले, भरपूर ठिकाणी रस्त्याची कामं केली, ती शाळेची कामं केली. ते हो का, आपल्याला काम होण्याशी मतलब आहे. कोण जरी उमेदवार असला पण जो काम करेल त्याला लोक मत देणार आहे ती. आणि आबाची दादाची युती झाल्यामुळे तो प्रभाव जास्त पडणार आहे ह्या भागात. आणि प्रत्येक दोघाला म्हणणार भरपूर भाग आहे, वर्ग आहे ह्या ठिकाणी. काय नाव काय आपलं?
मी संभाजी वसंत गाजरे, मोजे शेळवी, तालुका पंढरपूर. बरं, काय आहे शेळव्यातलं कसं आहे राजकारण एकंदरीत? सध्या बागल कंपनीचं वातावरण चांगलं आहे. हम्म. कारण माढा तालुक्याचे आमदार अभिजितआबा पाटील साहेब यांच्या या नेतृत्वाखाली हम्म. आपल्या तालुक्यातील 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती प्रत्येक गणामध्ये त्यांचे उमेदवार आहेत आणि त्यांचं काम आहे. आणि ह्या बागल कंपनीचं काम पाहूनच आबासाहेबांनी त्यांना या ठिकाणी वाखरी गणामधून उमेदवारी दिलेली आहे. कारण सूर्यकांत सदाशिव बागल यांनी जवळजवळ 25-30 वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या या शेतकऱ्याच्या किंवा घरगुती काही अडचणी जर असेल तर त्या ठिकाणी दाजी उभा राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते सामील झालेले आहेत. आणि भाऊ ज्या वेळेस विष्णुभाऊ सभापती होते त्यांनी ज्या काय शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि ज्या काय पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत ती आतापर्यंत त्या शेळवे गावासाठी त्यांनी पदावर असताना आम्हाला जे माहीत नव्हतं ती त्यांनी माहीत करून देऊन आम्हाला सामान्य शेतकऱ्याला त्यांनी ती योजना पुरवण्याचं देण्याचं काम त्यांनी भाऊनी केलेलं आहे. ग्राउंड लेवलला चांगली काम आहेत. आणि तानाजी काकांनी जवळजवळ 20 वर्ष झालं त्या शेतकरी चळवळीमध्ये राहून आपल्या या सामान्य शेतकऱ्यासाठी त्यांनी ऊसाला दर देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. त्याचप्रमाणे उपोषण, रास्ता रोको अशा बऱ्याच काही गोष्टी स्वतःवर काही गुन्हे दाखल करून घेतले आणि लोकांच्या अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत. आणि त्यांच्यामुळेच या पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या ऊस दराचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. काय आहे एकंदरीत कल्याणराव काय असतील भाजपमध्ये प्रवेश केला तिथं तर हे परिचारक काय कॉम्बिनेशन जुळेल? या बहावणी गटाचं तत्व असं आहे. मुळात विठ्ठल परिवार एकजुटीनं एक दिरानं जर या वाखरी गणामध्ये बहावणी गटात जर काम केलं, परिवार हा मोठा आहे आणि परिवार मोठा असल्यामुळे विजयाची आम्हाला खात्री आहे. आणि परिचारक साहेबांनी जरी त्यांना भाजपमध्ये घेऊन जरी तिकीट दिलं असेल तर ते खालच्या या सामान्य लोकाला त्यांची युती मान्य नाही. कारण याच्या अगोदर जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी असेल, ग्रामपंचायत असेल किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही निवडणुका असू दे, कारखान्या निवडणुका असतील, त्या निवडणुका लागल्या असताना या ठिकाणी लाट्या काट्या काय जण खाल्लेले आहेत. आणि ते दुःख, तो राग प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे परिचारक पार्टी आणि ही काळी पार्टी जरी एकत्र आली तरी आम्हाला त्यांचं आव्हान काही वाटत नाही. कारण मुळातच अभिजितआबा पाटील साहेब यांचं दबंग आमदार हे आपल्या तालुक्याचे आहेत. त्यांनी टोटल परिवार त्यांच्या विरोधामध्ये असताना पांडुरंग परिवार, विठ्ठल परिवार, बबनदादाची शक्ती, तरी आबांना प्रत्येक निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे. का तर आबांचं काम हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आबांचं एक स्वभाव असा आहे की मायाळू स्वभाव आहे, हळव्या मनाचा आबा आहेत. आबांना राग पण येतो आणि राग जरी आला, रागावलं तर थोड्या वेळानं म्हणणार ए पुढे या तुम्ही. आणि त्यांच्यावर मायेची थाप पण मारण्याची धमक ह्या आबासाहेबांमध्ये आहे. आणि आबावर प्रेम करणार हे आमचा गट आहे, आमचं गाव आहे. आम्ही तर आमच्या गावामधून 300 ते 400 मताचं लीड आजही देणार आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांना लीड देतच आलोय प्रत्येक वेळेस. पण आताही त्यांना यश येण्यासाठी आमचं ही शेळव परिवार ही आबांच्या पाठीमागं त्या मयुरीताई बागल जिल्हा परिषद सदस्यासाठी घड्याळ्या चिन्हावर उभे आहेत. आणि प्रमिलताई झांबरे या घड्याळ्या चिन्हावर पटवर्धन कुर्ली गणातून उभा आहेत. त्यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून देण्याचं काम आम्ही सामान्य नागरिक करणार आहोत. शेळवे काय एकंदरीत गावचं वातावरण कसं आहे? वातावरण चांगलं आहे. बागल साहेबाला बर श्रीदाची कामं काय करते. सगळ्यांच्या तोंडून बागेल परिवारांचं नाव आहे, काय आहे विशेष? बागल चांगला आहे, मदतीला होत्यात, सुख दुःखात सामील होत्यात, बर रस्त्याची कामं करतात. त्याच्यामुळे त्यांना मत द्यायची इच्छा आहे आमची समजायची. काय कल्याणराव काय काम करत नाही? कल्याणराव काळे काय करतात, ते संस्था विकून खात्यात. दूध डेअरी टाकली, पंढरपुरी विकून खाल्ली, तिकडला कारखाना घेतला, विकून खाल्ला, तिथला कारखाना लोकाला चालवाय दिला. हो, पुन्हा आम्ही शेअर बोलतो, ते शेअर बी कुठं गायब केलं. ते मताचा हक माझा उडवून टाकला त्याने. मी शेअरला सभासद आहे, इथं माझा शेअर आहे पूर्ण. आता ह्यांना मत देऊन काय करायचं? त्यांना मत देण्याची काय विषय राहील नाही. पहिलं आम्ही देत होतो मतदान त्यांना, पण त्यांनी काय ते ठुलं नाही आपलं. काय ते भाजपमध्ये गेले, काय भाजप भाजप- लोकांना चालतंय? आता भाजप लोकांना चालतच नाही. पण आता ती आधी घड्याळ म्हणली,
दिवसभर साड्या वाटल्या बायासनी हम्म. आणि सकाळपारी लगेच इकडं भाजीमध्ये गेलं. मग आता तासाला बदल तर काय करायचं सांगा माणसाने, त्यांच्या मग कसं टिकायचं आपण, असा यांचा परिवार काय करायचं, यांना मतं देऊन काय करायचं सांगा. पण देऊन बघितलं तर कामाचं कुठलं काही सुरूच नाही ना. हम्म. कारखान्याची बिलं आली तर माझा नवीन कारखाना आहे, नवीन आहे. कारखाना लोकाला जरी चालवाय दिला तरी काय बिलं लोकांनी दिली नाही ती. लोकांनी काय महाग बोलते शिव्या खाते ते देते जाते, त्या गरीबाचं पोचत नाही तिथं रोग. त्यामुळे गरीब ग बसते माणूस ना. त्याच्यामुळे मतं देऊन काय करता सांगा. आज झाले हो, दुसरं काय नाही. एकंदरीत राष्ट्रवादीचं हित चांगलं आहे. राष्ट्रवादी चांगला आहे, मतदान चांगली लोक टाकते. आबांचं कसं काम? आबाचं एक नंबर काम, आबा धडलेला कार्यकर्ता आहे. आणि त्यांना आमच्या गावातनं प्रत्येक लीड गेले आबाला. काम करते कामं करतात आबा, कोणाच्या मतेला धावतात. साधा वाढदिवस असू द्या तिथं आबा लगेच हजर होत्यात. कुठल्याही फोन केला तर आबा आलो म्हणतात लगेच. परिचारकांचं कसं काम? परिचारानं काय ती पाग वाड्यावर या, आम्ही आमदार तिकडं, त्याने गेला तर असं आहे का तसं आहे का, कोणा हाकलून द्यायची माणसं. त्यांचं ही काम, त्यांच्या मोठेपणा जातात ती. पण आबा आपल्या मदतीला धावतात गोरगरिबाच्या. ग्रामलेवलला येतं. ग्रामीण येतात, कुठे बी आबा आहेतच. फोन केला का आबा येतात. परवा आलं तर क्रिकेट खेळू लागला आमच्या संग. हम्म. हा लगे उतरलं, काय करताय पोरानं, क्रिकेट खेळलो. तरी 10,000 आम्हाला देऊन गेला अजून तिथं. हम्म. हे घ्या सामान तुम्हाला म्हणलं, खेळा चांगलं म्हणून. हम्म. मग आता अजून आबानी काय करायचं आपल्यासाठी. आबा चांगला माणूस आहे. काय आहे, ताकद वाढली का आबाची? काल बालकी परिवार एकत्र आला. हा एक नंबर काम झालं राव ते सुद्धा. ही फूट जी होती ती एकत्र आली, आम्हाला सुद्धा बरं वाटलं. आपला माणूस फुटायला नको होता, ती फुटलं होतं पण ते जुटलं. एक नंबर झालं, एक नंबर झालं. काय जिल्हा परिषद मध्ये त्याची ताकद दिसत? ताकद दिसणार 100%. आता त्यांची जी होती काय भारतनाची मत आहे ती गावात ना, ती आता येऊन मिळली आम्हाला बी. म्हणजे आमची थोडी ताकद वाढली, म्हणजे आमच्यातच विभागणी झाली. त्याच्यामुळं आता आम्हाला बरं वाटलं समजायला. अशी जी इच्छा राहावं परिवाराची फुटून ये, अशी आमची इच्छा आहे. हा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रोहित संभाजी गाजरे. बरं, काय एकंदरीत शहरात कसं आहे वातावरण? शेडव्यात आता बागल कुटुंबाचं वातावरण जास्त आहे. बरं. हा. काय कामं केलीत का त्यांनी? कामं पहिले होते, अगोदरची काम होते भरपूर. हो. आता केलीत का काय काम? आता पण चालूला आहेत ना आता. बरं. हो, रस्त्याचे आहेत. काय प्रत्येकाच्या तोंडात बागलचं नाव आहे, काय विशेष? बागल म्हणजे बागल हे काम करतात आता भरपूर. लोकांचे पक्ष बदलतात त्यामुळं त्यांचं लय खूप नाव घेत नाही ते. काय आबांचं कसं काम आहे इकडे? आबांचं वातावरण चांगलं आहे कारण आबाचा बालेकिल्ला इकडं. बरं. आबा पण आबा काम करतात का? अहो ते आता मला कडपासून माहिती आहे की बर. कोण नाही म्हणते बरं असं आहे बरं. ना. आपण आता तर कडपासून आहे ते आहेच की. काय ऊसाचा दर वाढून मिळाला का आबामुळं? मिळालंय. बरं. किती जातो ऊस आपला? आपला गेला 44 टन ऊस. बरं बरं बरं. काय आबामुळे 400-500 रुपये वाढून मिळालेत का? काय बाकीच्या नाही, कारखान्यात नाही, 20, त्यात 22 50 आहे, कोणाचं 50 आहे. आबाच काम चांगलं आहे म्हणजे. होय. बरं. काय भारत नानाचा काळ किंवा ते अगोदरचा काळ कसा होता ना? नानाचा काळ तुम्हाला सांगतो, भरणारा माझ्या घरी आणला होता मी. हे कशाला सांगताय, विचारायला माझ्या पुऱ्या लग्नात वसंत करायला आणलं होतं. त्याला काय काय तसं राजकारण आता आहे का पहिल्यासारखं? बर. काय बदल झालाय? बाजार काय येत नाही.